आशीर्वाद द्या चांगला. दुसऱ्या पक्षासोबत फिरत होता, आता हे व्हायरल त्यांचा पाठिंबा आम्हाला आहे आता. आशीर्वाद द्या चांगला. दुसऱ्या पक्षासोबत फिरत होता, आता हे व्हायरल त्यांचा पाठिंबा आम्हाला आहे आता. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तुम्ही जोरदार प्रचार रॅली सुद्धा काढली, काय सांगाल त्याबद्दल? हे आदर्श समाज पार्टी यांच्याकडून अधिकृत उमेदवार राहुल पंडित साबळे. विषय एकच होता की या वार्डामध्ये विकास काम आहे ते काही झालेलं नाही. जे की तुम्हाला कोणी साहेब असतील किंवा जलील साहेब असतील यांनी जो विकास केला हा फक्त कागदपत्रावर केला आहे. फार ते ग्राउंड फ्लोअरवर त्यांचं कोणतंही काम नाही. ते नुसतं म्हणतं आम्ही विकास केला. इथं पाण्या 8-8 दिवसानंतर येत आहेत वस्तीमध्ये. ते प्रॉब्लेम आहे. आरोग्य लोकांचं धोक्यात आलेलं आहे आणि आर्थिक जेवढा मूलभूत गरजा आहे ह्या कम्प्लीट झालेलं नाही आतापर्यंत. नाही, आता विजन आहे नेमकं तुमचं पुढचं विजन काय? माझं विजन हे आहे की जे बाहेरची लोक समजा आहे जातीवादी असो कुठले असो की बाबा ह्या जे आपले झोपडपट्टे आहे किंवा हे विकाऊ आहे आणि पैशाच्या जोरावर आम्ही निवडून येतो इकडून हे याच्यानंतर होणार नाही. सगळे स्वाभिमानी मतदार तयार झालेले आहे आणि ते आमच्या जे प्रचार करतो आहे ते स्वतः आमच्या पाठीशी उभा आहे. नाही, असा एक आरोप केला जातो का सत्ताधारी पक्षानेच मागासवर्गीय किंवा दलित मतामध्ये विभाजन करण्यासाठी उमेदवार उभे केलेत, तर त्याबद्दल काय सांगा? त्याबद्दल असं बोलायचं आहे की यांचं काय आमच्याकडे काम असं आणि का उभं करते नाही. आमचे स्वतःचे स्वाभिमानी वोटर तयार आहे सध्या आणि आम्ही पैसे घेणार नाही आणि काहीच नाही आणि मतदान करणार नाही असं सर्व मतदारांनी ठरवलेलं आहे. यावेळेस काय आव्हान करसान मतदारांना? 11 नंबरची निशाणी माझी कॅटली आहे आदर्श समाज पार्टीची. ते मला निवडून द्यावे एवढी नंबर.